तसं क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे. दुसऱ्या फेरीतील शेवटची लढत असेल जन 140+ विपक्ष जयदुर्गा कोलिवली या दोन संघांमध्ये. शिवशंकर बी संघाला बाय भेटली होती, तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश केलाय. तिसऱ्या फेरीतील पहिली लढत ही शिवशंकर बी संघाची असेल. तो सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दोन बंधुराज प्रशांत कारभारी आणि सोमनाथ कारभारी ही जोडी 3 षटकांचा सामना. पहिले षटक हाताळण्यासाठी पिंटेश भंडारे स्वतः कर्णधार पहिले षटक हाताळण्यासाठी पाहायला मिळत आहेत. तर गेम प्ले करा. तर सामन्याला होते सुरुवात. तिसरी मॅच दुसऱ्या फेरीतील शेवटची लढत. ऑन साइडला चेंडूला अक्षरशः फेकून दिले. स्लोवर गतीचा चेंडू होता, त्याला बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पार पाठवलाय. 4 धावांसाठी चौकार. स्वयंसेवक सीमारेषेचा ताबा घ्या. स्वतः क्षेत्ररक्षकांना चेंडू हाणायला जावं लागतोय, त्यामुळं अजून वेळ विलंब होतोय. पहिल्या चेंडूवर चौकाराने ते मात्र आगास केलाय. प्रशांत कारभारीने खूप चांगल्या प्रकारची फलंदाजी करत जयदुर्गा उंबर्डे संघाला परास्त केलं होतं. प्रशांत कारभारीच्या खेळीने तोच प्रशांत कारभारी पहिल्या चेंडूवर आक्रमक रूप धारण केलंय. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साइडला यावेळेस क्षेत्ररक्षक तैनात केलं गेलं. विलास भोईर आहेत. शेवटच्या क्षणाला नक्कीच चेंडूला खूप चांगल्या प्रकारे स्टॉप केलाय. 2 धावेने ते मात्र धावसंख्या फलक 6 या आकड्यावर जाऊन पोहोचतोय. पुढील चेंडू यावेळेस इनसाइड आउटचा फटका. क्षेत्ररक्षक राकेश आहेत, चेंडू पर्यंत पोहोचतायत. खूप चांगल्या प्रकारे चेंडूला स्टॉप केला गेलाय. पुन्हा एकदा दुहेरी धावसंख्या पाहायला मिळते. गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. प्रशांत कारभारी आणि सोमनाथ कारभारी यांच्यामध्ये बॅक टू बॅक दुहेरी धावसंख्या. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. स्टान्स चेंज केलाय. चेंडू हवेत आहेत. जेलची संधी, परंतु चेंडू पर्यंत पोहोचता आलं नाहीये. चुकीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. पुन्हा एकदा दुहेरी धावसंख्या पाहायला मिळते. गुड रनिंग बिटवीन द विकेट 2 फलंदाजांमध्ये. फुलरलेनचा चेंडू ऑन साइडला. अण्णा खूप चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण तिथे मात्र केलंय. चौकारानंतर खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी म्हणावी लागेल. पॉवर प्लेचं षटक आहे. शेवटचा चेंडू शिल्लक. धावसंख्येचा विचार केला गेला तर धावसंख्या 11 या धावसंख्या फलकावर पाहायला मिळतीये.
यावेळेस या चेंडूच्या चुकीला माफी नाहीये. सोमनाथ कडून, सोमनाथच्या बॅट मधून हा षटकार येतोय. पाच चेंडू खूप चांगल्या प्रकारचे हाताळले होते पिंटेश भंडारीने, परंतु शेवटच्या क्षणाला सोमनाथ कारभारीला चुकीचा चेंडू हाताळला. त्याचाच परिणाम षटकार आलाय. षटकाराच्या मदतीने धावसंख्या फलक 17 या आकड्यावर जाऊन पोहोचले. दुसरं षटक हाताळण्यासाठी विलास भोईर येत आहेत. पहिला चेंडू ब्लॉकलचा चेंडू होता, खोदून काढले कामेश आहेत. डीप मध्ये एक हाताने टप्पा पकडतायत, फेकतायत. एका धावेवर संतुष्ट. स्ट्राईकवर आलेत सोमनाथ कारभारी. पहिल्या चेंडूवर षटकार आलाय. यावेळी ऑन साइडला क्षेत्ररक्षक तैनात आहेत. खूप चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळतं. एकापेक्षा जास्त काही नसेल. अजित पाटील होते तिथे. खूप चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. एक टप्पा चेंडूला गॅदर केलं. खूप चांगल्या प्रकारची फेकी केली. फक्त आणि फक्त एकच धावेवर समाधान. चुकीचा चेंडू होता. मी तर म्हणेल की बचावले गेले, कारण का रडालमध्ये चेंडू होता सोमनाथ कारभारीसाठी, आणि सोमनाथ कारभारीच्या रडालमध्ये चेंडू आला की मग त्याला सीमारेषेच्या पार पाठवल्याशिवाय पर्याय नसतो. यावेळी चांगली लाईन लेन पाहायला मिळते. ब्लॉक हॉलचे वारंवार चेंडू. दुसरा चेंडू प्रशांतसाठी ब्लॉक हॉलचा वापरण्यात आला विलास भोईरकडून. खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी आता मात्र होतीये. सुरुवात चांगली केली. अंत चांगलं होणं गरजेचं असेल जर्मन 40+ संघासाठी. वीस धावसंख्या 20 या आकड्यावर. लॉस ऑफ 0. यावेळी पुन्हा एकदा इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळते अजित पाटील. खूप चांगले क्षेत्ररक्षक आहे. डीप मध्ये खूप चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण, परंतु चुकीची फेकी पाहायला मिळते आणि त्याचाच परिणाम इथे मात्र 2 धाव्यांमध्ये. गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षण अगदी चांगल्या प्रकारचं होतं. फेकी देखील चांगली होती, परंतु चेंडू पडल्यानंतर थोडंसं वळण तिथे प्राप्त झालंय. त्यामुळेच ही दुहेरी धाव पाहायला मिळाली धावफलकावर. आतापर्यंत चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतोय, परंतु सोमनाथ सारखा फलंदाज किती वेळ शांत राहील हेच मी उल्लेख केला होता. यावेळेस डीजे मात्र अडवलं गेलं. खूप चांगल्या प्रकारचा एफर्ट तिथे मात्र डीजे मास्टर कडून पाहायला मिळालं. नक्कीच खूप चांगल्या प्रकारचा बचाव इथे मात्र डीजे मास्टर कडून करण्यात आलाय. हातात मध्ये चेंडू जर पडला नसता तर मिक्सर इथे मात्र तुटला गेला असता. गुड वर्क डीजे. सोमनाथच्या बॅट मधून आज खूप चांगल्या प्रकारचा षटकार इथे पाहायला मिळाला. स्लोवर गतीचा चेंडू पुढे खेळण्यात आलाय. डीप मध्ये कामेश आले होते, परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू 1 बाउन्सवर तर 4 धावांसाठी चौकार येतोय. थँक्यू डीजे.
नवीन गोलंदाज राकेश येत आहेत. धावसंख्येचा विचार केला गेला तर धावसंख्या एकूण जाऊन पोहोचली आहे 32 या आकड्यावर. तर विजेता कर्णधारांनी यायचंय. चिठ्ठ्यांचा कार्यक्रम पार पडला जाईल. शिवशंकर ए आणि शिवशंकर बी तसेच बंडूशेठ प्रतिष्ठान संघाचे कर्णधार यायचं आहे. तसेच विजेता संघ 2 षटकांचा सामना संपन्न झाला मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या इनिंग मध्ये खूप चांगल्या प्रकारची फटकेबाजी होतीये. 2 बंधुराज मैदानाच्या आतमध्ये खेळपट्टीवर पाहायला मिळत आहेत. एकीकडे प्रशांत कारभारी, एकाकडे सोमनाथ कारभारी. खूप चांगल्या प्रकारची फटकेबाजी यावेळेस हलक्या हाताने खेळून काढलंय. खूप चांगल्या प्रकारचं झेल डीप मध्ये कामेश कडून. पहिला आद्रा बसतो जयदुर्ग संघाला. प्रशांत कारभारी बॅक टू द पॅव्हेलियन. जे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दीपेश येत आहेत. खूप चांगल्या प्रकारचा झेल कामेशने तिथे पटकावला. सॉफ्ट हँडने हा झेल पाहायला मिळाला. 32 या धावसंख्येवर पहिला हादरा बसतोय. राकेशने मात्र खूप चांगल्या प्रकारचा चेंडू हाताळला. चुकीचा चेंडू हाताळला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. 3 टेस्ट. खूप चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण डीप मध्ये पाहायला मिळतोय. एकापेक्षा जास्त काही नसेल. दीपेशने एक काम चांगलं केले. सोमनाथला स्ट्राईकवर आणण्यात आलंय. ज्या प्रकारची फलंदाजी करतोय सोमनाथ कारभारी. आतापर्यंत त्याच्या बॅटमधून 2 षटकार पाहायला मिळालेत. 1 चौकार देखील. यावेळेस मात्र थोडस गोलंदाजावर प्रेशर असेल. त्या प्रेशर मधून कसं सावरला जाईल. राकेश आहेत. आतापर्यंत चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. 2 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 1 धाव खर्च केली आहे. परंतु आता त्याच्या समोर एक कडवं आव्हान असेल. सोमनाथ कारभारी पाहायला मिळतोय. फुल्लर लेनचा चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक पोहोचतील का. विजय आहे तिथे शेवटच्या क्षणाला दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये. परंतु मेन पंचांच्या भूमिकेमध्ये ते नो चेंडू घोषित करण्यात आलाय. नो चेंडू कुठल्या प्रकारचा आमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. यस, स्टम्प्सला हात लागले गेलेत. या आधीच्या मॅच मध्ये देखील राकेश कडून ही चुकी पाहायला मिळाली होती. गोलंदाजी करताना रिलीज ऑफ द डिलिव्हरी आपल्या कुठल्याही शरीराचा भाग जर स्टंपला स्पर्श झाला तर तेव्हा नो चेंडूच असतो. हा नियम आहे क्रिकेट मधला आणि ती चुकी इथे झाली आहे. खूप चांगल्या प्रकारचं झेल तिथे टिपला होता विजयने. परंतु नशिबाची साथ तिथे मात्र सोमनाथ कारभारीला. सेलिब्रेशन पाहण्यासारखं होतं विजयचं. खूप चांगल्या प्रकारचं झेल त्याने अटेम्प्ट केला होता. 10 ते 15 पावलं धावून जाऊन ते झेल कलेक्ट केले होते. परंतु नशिबाची साथ मिळाली नाहीये. यावेळेस चेंडूला अक्षरशः फेकून दिले षटकारासाठी. चेंडू आणलाय का आहे पंचांकडे. पाण्याचा भाग आहे त्या साईडला, त्यामुळे चेंडू गेल्यानंतर दुसरा चेंडू घेण्यास दुसरा ऑप्शन नाहीये. यावेळेस पुन्हा एकदा लॉंग बिग वे, दॅट्स द माइटी हिट. सोमनाथ कारभारीच्या बॅट मध्ये बॅक टू बॅक हा दुसरा षटकार.
एक चुकी किती महागडी ठरू शकते हे आपण पाहिलं. चुकीची गोलंदाजी हाताळली, चेंडू झेल जरूर टिपला, परंतु चुकीच्या हाताळण्यामुळे तर चेंडू नो घोषित. त्यानंतर 2 षटकार आणि तिसरा षटकार आणि 1 बाउन्स ओव्हर द रोप. थोडीशी हवेची गती आणि चेंडू स्टॉप झाला. अशा प्रकारे 1 बाउन्स ओव्हर द रोप. अजून एक चौकार येतो सोमनाथच्या बॅट मधून. चौकाराच्या मदतीने धावसंख्येचा विचार केला गेला तर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 52 या कड्यावर. एक चेंडू अजूनही शिल्लक. शेवटचा षटकार येईल का? चांगला चेंडू होता, चांगलं स्टॉप देखील करण्यात आलं विलास कडून. डायरेक्ट हिट करतायत का पाहू शकाल. डायरेक्ट हिट केलं गेलंय. नक्कीच माझा आवाज ऐकला असावा. विलास भोईर यांनी डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला होता, परंतु रोहिदास यांनी खूप चांगली प्रकारची कामगिरी तिथे केली. चेंडूला स्टॉप फुटबॉलच्या द्वारे केलं आणि अशा प्रकारे पहिली इनिंग इथं मात्र संपन्न होतीये. पहिल्या इनिंगच्या अखेरीस धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये 54. जिंकण्यासाठी 55 धावसंख्येची गरज. 18 चेंडू 55 धावसंख्या. थँक्यू. धावा केल्यात प्रथम बॅटिंग करताना जयदुर्गा कोलिवली संघाने 54. काय धुवाधार बॅटिंग केली सोमनाथने. सोमनाथ कारभारी मैदानावर बरसला तर 39 धावांची खेळी केली 9 चेंडू मध्ये. आता 54ची तर नेक्स्ट मॅच शिवशंकर बी विपक्ष बंडू स्पोर्ट्स मध्ये मॅच होणार आणि शिवशंकर ए विपक्ष विजेता संघ. शिवशंकर बी विपक्ष बंडू स्पोर्ट्स, बंडू शेठ प्रतिष्ठान विपक्ष शिवशंकर बी. आणि यातून जर संघ जिंकेल तर शिवशंकर ए बरोबर फाईट बॅक करेल. सलामीची जोडी आनंद आणि रोहिदास ही जोडी मैदानात जाताना पहिला चेंडू झेलची शक्यता. झेल ड्रॉप. रोहिदास रे झेल्स आपण तर जुदान मिनिट रोहिदासला बस क्या 2. 54ची गरज आहे. 40+ खेळाडूंनी देखील या मैदानात खूप चांगली कामगिरी केली आहे सातत्याने. सकाळी आमच्या बाजूला जे बसले ते आता आले लगेच बारीक पण म्हटलं जालिम भगत आहे आगरी बॉईज वाले. एसकेडी संघ.
असं काही नसतं बघत नाही तर मग पाकिस्तान कधीच हरलं नसतं. भरपूर आहे त्यांच्याकडे जादू टोनावाले. डान्सिंग डाऊनच्या माध्यमातून चेंडू मिडॉनवरनं चाललाय वेगाने. लॉंग ऑफर क्षेत्ररक्षक आलाय. 2 दबाव होत आहेत का पाहायचा आहे. मिडकडनं क्षेत्ररक्षक आला होता. 2 धावेने धावसंख्या दाखल करते आपण पाहू शकता. बेला 4. नेक्स्ट मॅच असणार आहे. चला टॉस साठी या. शिवशंकर बी विपक्ष बंडू प्रतिष्ठान. बंडू शेठ प्रतिष्ठान. चला टॉस करून घ्या लगेच. आमच्या आयोजकांना विनंती आहे टॉस करून घ्या आपण. हो एसट्या उद्ध्वस्त होत आहेत. कृष्णदा टॉस करून घ्या चला लगेच. म्हणजे वेळ कमी फार. 2 षटकाची मॅच असेल. दोन षटकाची मॅच असेल. कृष्णदा मॅच आपण टॉस करून घ्या. 2 षटकांची मॅच असेल. कारण का पाहुणेचा होत आलेले आहेत. रोहित नंतर मॅचेस देखील खेळवायचे आहेत. फायनल देखील खेळवायचे. त्यानंतर 3 मॅचेस आहेत. दिनेश मग नंतर काय होतं जेव्हा शेवटचा जो पहिली बॅटिंग करतो त्याला खूप फायदा पडतो आणि मग नंतरच्या संघाला टीम चेंडू रिलीज होत नाही. दिसत नाही बरोबर व्यवस्थित. त्यामुळे 2 षटकाच्या खेळात सर्वांना समान संधी असणार आहे. चला शिवशंकर संघ जरा मैदानातून जरा थोडंसं बाहेर नाही. फील्डिंग घेतली काय. बंडू शेठ प्रतिष्ठान संघाने टॉस जिंकला. फील्डिंग ने रोहितने जसं काय मला वाटतं टॉस जिंकून म्हणजे ट्रॉफी जिंकली काय असा आनंद. फील्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. आणि जो संघ जिंकेल तो लगेच शिवशंकर एव्हर फाईट बॅक करेल. 2 षटकाची ती देखील मॅच असणार आहे. सेमीफायनलची मॅच पहिली आपण पाहणार. बंडू शेठ प्रतिष्ठान विपक्ष शिवशंकर बी. हो चांगला चेंडू होता. बॅटर काढलाय चेंडूला डाऊन डी ग्राउंड. चेंडू चालला यावला बाडिश लॉंग ऑनला. 1च धाव. आनंद पंजेला इथून काहीतरी करावं लागणार आहे. षटक संपलंय. धावसंख्या दाखल करती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर फक्त आणि फक्त धावा आपण पाहू शकता. ज्या बेला 5 म्हणजे अजून 49 ची गरज आहे. 12 चेंडूमध्ये 50. नाही रोहित मला वाटतं नो कॉम्प्रोचे वाटतं बातचीत करतायत. असं मला वाटलं की असं हात केलं म्हणजे काही कोणाला विचारत नाहीत. नाही आता अक्षय सारखा बॅटर देखील फॉर्म मध्ये आलाय. नाही बी वेगळी ए वेगळी पण एची बॅटिंग खूप चांगली आली. मला वाटतं अक्षय दुपारी गेला असेल जेवला असेल देवाजवळ काहीतरी प्रार्थना केली असेल की बाळू पाटील मला काहीतरी बोलले त्यांना मला खुश करायचं आणि काय बॅटिंग केली. प्रशांत आलाय हवेमध्ये. चेंडू यावेळेला एक्स्ट्रा कव्हरला. क्षेत्ररक्षक दूरवरती आहेत. सोमनाथ बघा किती अंतर वेगाने कापतोय. फटका चांगला आहे. डाऊन डी ग्राउंड. यावेळेला मिडॉनवर चेंडू चाललाय. वडिश लॉंगरला क्षेत्ररक्षक येतोय. चेंडूला फील्ड करतोय. 1च धाव. शिवशंकर एचा देखील ड्रेस कोड खूप चांगला आहे. बीचा देखील तशाच प्रकारचा ड्रेस कोड आहे. बघा एक बारीक मुलगा सराव करतोय. फटका चांगला आहे का पाहायचं. हो चांगला आहे. लॉंग ऑन सीमारच्या पार षटकार 40 प्लसचा धमाका बघायला मिळतोय. धावसंख्या वेगाने वाढते. धावसंख्या दाखल करते आपण पाहू शकता. दिनेश जाधव आम्हाला माहिती देत आहेत. 13 धावा. गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता. या बेला सुशांत ऑन साईडला बोलवलाय पण चेंडू या बेला राकेशने जोपर्यंत चेंडू फील्ड होईल 1च धाव. धावसंख्या 14. 41ची अजूनही गरज. सुशांत अनंत पंजे राईट आर्म राऊंड द मारत होता. दुसरा कधी पुढचा चेंडू. हो चांगला चेंडू. बॅटचा फ्लो बघा काय फिरलाय.
मला वाटतं सरळ हा चेंडू जर लागला असता ना तर समालोचनच्या कक्षाच्या वरून गेला असता चेंडू सरळ मुथा कॉलेजच्या इथे गेला असता. क्या बात आहे. राजा पंजे मला वाटतं सांगतायत की आता माझी गोलंदाजी बघा पण लगेच बाजू सांगतात तुम्ही तर आम्हाला आदवलेस. नाही बरोबर आहे. क्रिकेट सराव नसला ना प्रॅक्टिस मॅन इज परफेक्ट मॅन. कोणतेही काम तुमच्याकडे प्रॅक्टिस पाहिजे. नाही आता स्पष्ट चित्र होत चाललं की कोलवली विपक्ष शिवशंकर ए मध्ये मॅच असणार आहे. दुसरी सेमीफायनल सोमनाथ विपक्ष अक्षय. मॅच खूप जबरदस्त बघायला मिळेल. उंच चेंडू गेलाय. झेलची शक्यता आहे. गुड कॅच. खूप चांगला झेल घेतलाय. प्राइज आली बघा. प्राइज काहीतरी आली. तर उमेश उर्फ दाऊ यांच्याकडून प्रत्येक आयवा कॅचसाठी 200 रुपये. नाही आमच्याकडे कॅश प्राईज जमा आहे. नाही बघा लगेच खेळाडूंच्या चेहऱ्यावर आनंद बघा. लहान मुलांना बघा विनंती आहे जा कॅच पकडा. आयवा कॅच 200 रुपये घेऊन जा. नाही चायनीज मिळेल ना संध्याकाळी. फक्त काहीतरी करा तुम्ही मेहनत करा मैदानावर बक्षीस मिळेल. नाही एकालाच कोणातरी झेल पकडू द्या. फुल टॉस आहे. या वेळेला आपण तर कव्हर रिजन मधनं चेंडू चाललाय. क्षेत्ररक्षक नाहीये. चौकार जातोय. क्या बात आहे. कोण हा बॅटर फळीने बॉल मारतोय. प्रदीप का. काहीतरी सराव करतात बघा. जबरदस्त गोलंदाजी. सामना एकतर्फी झाला. आता मॅच आपल्याला बघायला मिळेल शिवशंकर ए विपक्ष जयदुर्गा कोलिवलीमध्ये. टॉस झालाय. आपण तर शिवशंकर बी संघ बॅटिंग करेल. बंडू शेट प्रतिष्ठान क्षेत्ररक्षण करणारे. चला लगेच चेंडू चेक करा. चेंडू बाकी फक्त आणि फक्त दिनेश आम्हाला सांगतायत 3 चेंडूचा खेळ बाकी. फुल टॉस एक ड्राईव्ह बघायला मिळालाय. चेंडू चेक करून द्यायचा लगेच. 2 षटकांची मॅच असणार आहे. प्रशांत पाटील मला वाटतं झोपून बिपून आल्यात मस्त चेहऱ्यावरती बघा ना त्यांच्या फ्रेशनेस पण वाटतोय.